पण संजय, अगं असं काय झालं मधीच तुझ्या सासूबाईंना? म्हणजे समजा ठीक आहे ना व? काळजीचं काय कारण नाही ना व? काय नाही, जरा बारका ऍक्सिडेंट झालता त्यांचा, मुकामार लागला होता त्यांना. पण आता काहीच काळजी करण्यासारखं नाहीये बघ, आता एकदम बऱ्या आहेत त्या. आणि हो, तुझ्या बामसाठी त्यांनी तुला थँक्यू सांगितलंय बरं. त्या बऱ्या झाल्या, ती एक बरं झालं बघ. पण संजय, ती एवढी मोठी माणसं, पण त्यांचं मन किती मोठं राहतंय बघ. अगं साधा पाला वाटून केल्याला बामत्यो, पण त्याचं बी कौतिक करायला त्या विसरल्या नाहीत. आई अंबाबाईनी माझ्या लेकीला सोन्यासारखं सासर दिलंय. संजय, अशीच घरच्यांच्या कामी पडत जा बर का. आपल्याकडे जी काही चांगलं असेल ना, ती कायम देत राहावं माणसाने, आणि जी कमी असेल ती वाढवायचा प्रयत्न करावा. ए हम्मबाई, त्यांना जरा चांगलं चुंगलं खायला करून घालत जा हा. संजय, घरच्यांच्या मनात उतरायचं असेल ना, तर त्याचा रस्ता पोटातनं सुरू होतोय बघ. तू करतीस ना व स्वयंपाक? करते की कवा कवा. बरं ते जाऊ देत, तू मला सांग, सरा दीदी कशी आहे ग? ती बी आनंदात आहे बघ. घटका बरंच झाला बोललेलो. ती काय तर कुणाचा शेंड ऑफ आहे म्हण, त्याचं काय तर जेवण बिवण आहे म्हणून ठेवला बघ लगेच तिने फोन. आई, मला पण दे की ग तिचा नंबर. मला लय आठवण येते बघ तिची. नाही म्हणजे तू नंबर दिलास ना की मी तिला डायरेक्ट व्हिडिओ कॉलच करते बघ. मी काय म्हणते, तू पण तिला व्हिडिओ कॉलच करत जा की. नाही म्हणजे असं नुसतं ऐकण्यापेक्षा समोरच्या माणसाला बघून बघून ऐकलं तर तेवढंच जरा समाधान मिळतं ना. मी आले ना तिकडं परत की मी तुला शिकवते बघ व्हिडिओ कॉल कसा करायचा असतो ते. अगं कशाचं, माझा आपला साधा मोबाईल. एक काम कर, तू आलीस का नाही की तुझ्याच फोनवरनं शिकव मला. ये लवकर आणि शिकव आपल्या आईला व्हिडिओ कॉल कसा करायचा ते. हा, आणि मी स्वराचा नंबर पाठवते हा तुला. बरं चल, ठेवू का आता? संजय, जप हा स्वतःला. हा, तू पण काळजी घे. हा, आणि घरच्यांच्या मनात शिरून राह. ठेव आता. हा, तू पण काळजी घे. हा, चल बाय. वहिनी साहेब, तुम्ही इथं? कधी आला काय कळलंच नाही बघा. एकदम मांजराच्याच पावलाने आलायत. नाही, कसं आहे, पाय घसत चालायची सवय नाही आम्हाला. त्यामुळे काय होतं, आवाज लई होतो आणि लक्ष्मी टिकत नाही अशा माणसाकडं. मगाशी आम्ही बोललो त्याचं वाईट वाटलं का? आम्ही आपलं असंच बोलत होतो ग, जनरल. हा, पण एक गोष्ट आम्हाला मनापासून आवडली. काही झालं तरी तुझं कुंकू तुझ्या बाजूने उभं असतं ठामपणे. तुझा नवरा ग पाठीशी घालतो ना तुला, म्हणजे पाठीशी उभं राहतो खंबीरपणे. चांगलंय, नशीब घेऊन जन्माला आलीस ग. सगळ्यांच्या नशिबी असं सुख नसतं. अरे हा, नशिबावर ना आमच्या लक्षात आलं, पत्रिका हवी आहे तुझ्या आम्हाला.
पत्रिका? आहे ना तुझ्याकडं? काल नाही का आमच्या रूम मधनं घेऊन आलीस? आज आम्ही स्वतः तुझ्या रूम मध्ये आलोय पत्रिका मागायला. अहो वहिनी साहेब, पण तुम्ही कशाला उगाच हे असल्या सगळ्या भानगडीत पडताय? हं? म्हणजे तुम्हाला त्रास नको हो. मला नाही बघायची पत्रिका. अगं आपल्या माणसांचा कसला आलाय त्रास? एक काम कर, दे आमच्याकडे पत्रिका. आम्ही मम्मीकडेच चाललोय. लगेच दाखवून टाकतो त्या कोलते गुरुजींना पत्रिका. सिद्धी प्राप्त झालेला माणूस आहे तो. देतेस ना पत्रिका? अहो हुडकावी लागल ना पत्रिका. हा, मग त्यासाठी येळ लागल. लागू दे की मग, लागू दे. घाई कोणालाय? आम्ही एक काम करतो, आम्ही इथंच बसतो. पत्रिका सापडली की घेऊनच जातो. शोधा. अहो पण वहिनी साहेब, तुम्हाला खरं सांगू का, ते बेबी मावशी म्हणल्या होत्या ना, त्यावर माझा विश्वास बसायला लागलाय बघा आता. म्हणजे कसं, त्या म्हणल्या होत्या ना की पत्रिका बघायची गरजच नाही तुम्हाला काही. आणि म्हणून मग मला पण गरज नाही वाटत आहे बघा पत्रिका बघायची, आणि यांना पण नाही वाटत आहे ना. तर मग राहू द्या की प्लीज. धाकट्या जाऊ बाई, अहो तुमच्यासाठी आणि तुमच्या नवऱ्यासाठी नाही बघायची हो पत्रिका. आपल्या घरासाठी बघायची आहे, घरातल्या माणसांसाठी बघायची हो. शोधा बरं तुम्ही. आम्ही आहोत तिथं, शोधा तुम्ही. सापडणं झाली हो. एक अक्का. हा बस. आई अंबाबाई, मग बेबी, हा आम्ही इथे नसताना सुजितराव आले होते आणि आम्ही येण्याच्या आतच निघून गेले. अक्का, दादासाहेब 25%, रणजित 50% आणि सुजित 99% तुझ्यावर गेलाय बघ. त्याचं नेटवर्क तुझ्यासारखं स्ट्रॉंग आहे. म्हणजे तू नसलीस की त्याला कळतं आणि मग तो येतो आणि ते गेल्याचं तुला कळतं. म्हणूनच आम्ही यायचं कळल्याबरोबर निघून गेले तडकाफडकी. नाही ग, तसं नाही अक्का. त्याला खूप इम्पॉर्टंट काम होतं बघ. सुजितरावांना इम्पॉर्टंट काम ऐका होते नवलच आहे. आईसाहेब, गरमागरम पेज घेऊन आलोय बघा तुमच्यासाठी.
सर्वेश किंवा दत्तू काकाला सांगायचं. ढाले पाटलाच्या सुनेने तसदी घ्यायची काहीच गरज नव्हती. ते झालंच हो, पण म्हणलं स्वतः घेऊन जावं, म्हणजे तुमच्या तब्येतीची चौकशी केली असती ना आम्ही. एवढ्या तेवढ्याने ढासळणारा नाही होता मी. नाही नाही, तसं होऊ पण नाही हो आईसाहेब. भैरोबा, तुझी कृपादृष्टी असू दे रे आईसाहेबांवर. आईसाहेब, तुम्हाला असं वाटतं ना की या घराकडे आमची ओढ नाहीये, इथल्या माणसांबद्दल आम्हाला काही वाटत नाही. तसं नाही हो, आम्हाला खूप काळजी वाटते तुमची. पाहिलंस का अक्का, गुणाची बाय ग राजश्री तू, आणि मोठी सून आहेस तू. वड कशी नाही, तुला काळजी आहे की. बरं ऐक, तू आता आली आहेस ना, तर थांब जरा. पेज पिऊन झाली की अक्काला औषधं दे. तिला औषधांचा फार कट्टाळा आहे. मी तोपर्यंत पारायण करून येते. हा, अक्का येते ग. आईसाहेब, मगाशी आमच्यात आणि रणजित भाऊजींच्यात जे काही वाद झाले ना, त्याबद्दल सॉरी. इट्स ओके राजश्री. नाही, मगाशी जे काही शकून अपशकून पायगुण अशा काही फुकाच्या चर्चा चालल्या होत्या ना, तेव्हा आमच्या अचानक लक्षात आलं, आमच्या लग्नाच्या वेळी आमची पत्रिका जुळली नाही का, पण मन काही जुळले नाहीत बघा अजून. हा, पण आमच्या धाकट्या जाऊबाईंचं उलट आहे. त्यांचं आणि भाऊजींचं मन जुळलं, पण पत्रिका बघायची राहिली की हो. पेज मागू का अजून? नाही नाही, आम्हाला लागली तर मागून घेऊ आम्ही. हा, चालतंय. हा, तर आम्ही म्हणत होतो की पत्रिका न बघताच लग्न झालं ना. आता धाकट्या जाऊबाईंच्या पत्रिकेत काही मंगळ शनी असे काही भानगड असेल तर आपल्या घराच्या राशीला लागेल ना उगाच, नाही का. धाकट्या जाऊबाईमध्ये बेबी मावशींना पत्रिका दाखवत होत्या, पण बेबी मावशीने काही बघितली नाही पत्रिका. काय काय म्हणालात तुम्ही? हा, बेबी मावशींना पत्रिका दाखवली आणि बेबी मावशीने बघितली नाही? हो. बेबी मावशी काही बोलल्या नाहीत का तुम्हाला? आम्हाला काय वाटतंय, धाकट्या जाऊबाई अमूल्य मार्गदर्शन घेत असतील बेबी मावशींकडून त्यांच्या पत्रिकेतल्या दोषाबद्दल. तुम्हाला खात्री आहे का त्यांच्या पत्रिकेत दोष आहे? नाही नाही नाही, आमचा फक्त एक अंदाज आहे. नाही, अंदाज चुकू शकतो, पण चुका आम्ही अजिबात खपून घेऊ शकत नाही. हा, नाही, चुकलंच आमचं. म्हणजे आम्हाला पत्रिकेतलं काही कळत नाही तरी पण आम्ही बोललो. पण बेबी मावशी, त्यांना पत्रिकेतलं चांगलं कळतंय की नाही, तरी सुद्धा त्या दिवशी म्हणाल्या आमच्या धाकट्या जाऊबाईंना, नाही ग, तुझी पत्रिका बघायची काही गरज नाही. असं? हा, आता तुम्हीच सांगा आईसाहेब, पत्रिका काय फक्त नवरा बायकोसाठी बघतात होय? अख्ख्या घरासाठी बघतात की नाही? बरोबर आहे. आणि बेबी मावशीला आमच्या सुनेची पत्रिका बघायची गरज आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणी दिला? पत्रिका बघणं मस्ट आहे. मग आईसाहेब, आमचं फुल अनुमोदन आहे बघा तुम्हाला. आमचं पण सेम असंच मत आहे. आम्ही गेलो होतो धाकट्या जाऊबाईंकडं त्यांची पत्रिका मागायला 3-4 वेळा. तर म्हणतायत सापडतच नाहीये. काय? हा, हरवली असणार हो. पोरकटपणा काही जात नाही बघा. याच्या आधी पण हरवली होती बरं का. अख्खं घरात शोधत होत्या. आम्ही स्वतः हुडकून दिली त्यांना.
हरवली असणार हो परत. आम्ही मागून घेऊ त्यांच्या तीर्थरूपांकडून. तुम्ही कशाला तसदी घेता आईसाहेब? आम्ही स्वतः पार पाडू की ही जबाबदारी. का बर? आम्हाला जमणार नाही असं वाटतंय का तुम्हाला? अहो नाही नाही आईसाहेब, तसं नाही हो. असा हेतू अजिबात नव्हता आमचा. सॉरी, चुकलं आमचं. आम्हाला म्हणायचं होतं, तुमची परवानगी असेल ना तरच पार पाडू आम्ही जबाबदारी. घराची मोठी सून म्हणून तुमची परवानगी असेल तरच. नाही ठीक आहे. तुम्ही स्वतःच जबाबदारी घेताय तर आम्हाला आनंदच आहे. तुम्ही घ्या मागून पत्रिका. हा. कारण पत्रिका आता बघणं मस्त आहे. हं. तुम्हाला पेज नको ना अजून? नाही. हा. दत्तूला सांगतो आम्ही प्लेट घेऊन जायला. हा, येतो आम्ही. आणि ते विसरलात तुम्ही. काय हो? अहो, गोळ्या द्या आम्हाला. अरे हा, ते बोलण्याच्या नादात राहिलं बघा. आणते. कुठं ठेवलंय? तिथंच जिथं तुम्ही बघितलं तिथंच. हा, आणते आणते. आणि तो बाम पण आणा तिकडून. हा. हा बाम धाकट्या सुनबाईंच्या आईने बनवलाय. होममेड आहे. फार गुणकारी आहे. व्हेरी इफेक्टिव्ह. हाच का तो बाम? चांगले चांगले. त्यांच्या आईनं दिलेला बाम गुणकारी आहे हे कळलं. आता त्या मुलीची पत्रिका आल्यावर आपल्याला कळलं त्यांची पोरगी पण गुणकारी आहे का आपल्या घराला. द्या. हा. येऊ आम्ही. हॅलो. हा, पंजाबराव का? राजश्री अजितराव ढाले पाटील बोलतोय आम्ही. हा बोलतोय की. बोला की ताईसाहेब. काय हो? 3 नंबर आहेत तुमचे आमच्याकडे. 3च्या 3 बंद. नवीन नंबर घेतल्यावर पोरीच्या सासरकडच्या नंबर द्यायची पद्धत नाही का तुमच्याकडे? अर्जंट मध्ये काही काम असेल तर कुठं फोन करायचा तुम्हाला? 25 जणांना फोन करून तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मिळवलाय आम्ही. अहो, आज कसं होईल? दिलं होतं की. आमच्या पोरीकडे दिला होता. तिने नाही दिलं का तुम्हाला? सांगितलं पण होतं ताईसाहेबांना दे म्हणून. हे आता नवीन घर म्हटल्यावरती गडबडून गेलं असेल आमचं लेकरू. तुमचं लेकरू. हल्ली डोकं जागेवर नसतं तुमच्या लेकराचं. का? काय झालं? काय झालं? आजकाल वरचे वर विसरायला लागलंय तुमचं लेकरू. साधी जन्मपत्रिका मागितली हो त्यांच्याकडे तर कुठं ठेवली हेच ध्यानात नाही त्यांच्या. ढिसाळ कारभार नुसता. जन्मपत्रिका आता नाही म्हणजे लग्नाआधी बघतात ना ते. आता लग्न झाल्यावर रीतिरिवाज असतोय. रीतिरिवाज असतो आमच्याकडं. लग्नानंतर करायचा असतोय. सुवर्णदान विधी तुमच्याच पोरीचा करायचा आहे. त्यासाठी मुहूर्त काढायचा आहे म्हणून हवी आहे पत्रिका. म्हणजे आमच्या पोरीला सोनं देणार तुम्ही? आमच्या सुनेला सोनं देणार होत आम्ही. तसा रिवाज असतोय ना. आणि तुम्ही त्यासाठी आमच्या पोरीला पत्रिका मागितल्यावरती ती म्हटली हरवली म्हणून. हो राजेश्रीताई, निवळ खुळ्या टाळक्याची आमची पोरगी बघा. अहो बुद्धीचे टोटल हाव तरी कमीच.
पण तुम्ही नका टेन्शन घेऊ. हा अहो तिचा डॅडी आहे ना घट्ट. हा आम्ही देऊ आमच्याकडची आणून. लवकर द्या म्हणजे मिळवलं. हं? हा हे काय अहो फोन ठेवलं पत्रिकेच्याच कामाला लागतो. बाय द वे एक राहिलं हॅपी होली बरं का. हा ताई साहेब ऍडव्हान्स मध्ये. हा सुवर्णदान. सुवर्णदान. हा मायला या पोरीच्या बापासाठी पण करा एखादा विधी सुवर्णदान वगैरे. हा आशा सुटना आणि देव भेटना. काय म्हणलीस? काय नाही, मी म्हणलं आता संजीच्या घरी तर काय पोळ्याचा डबा देता येणार नाही. ती पडली मोठी माणसं, त्यांच्या उशा पायत्याला माणसं असतात, त्यांच्यात काय कमी आहे तवा. पण साजिरचं तसं नाही ना, ती 2 जीवांची आहे. तिला आता पुरणवरणाचा स्वयंपाक झेपणार आहे वय तवा. तवा मी काय म्हणत होती, तिला जरा पोळ्याचा डबाच पोचवून येता का? लेकराला तेवढंच बरं वाटेल, सणाचं तेवढंच गोडधोड खाईल. आपल्याला टाइम नाही. आपल्याला जायचंय पत्रिका बनवायला आमच्या लिटिल डॉटरची. पत्रिका? आता ही काय आणि मध्येच नवीन? आहे ते आमचं. हा आणि एक महत्वाची सूचना, जर इथून पुढे संजीला आडगी म्हणालीस ना तर तुला मुलूक मैदानासमोरच उभी करेन. हा अरे आमच्या पोरीनं तिच्या डॅडीचा शार्प ब्रेन घेतलेला आहे. कुठला? शार्प ब्रेन. हा अहो आपल्याला अंदाज नव्हता, खात्रीच होती आमची पोरगी आमच्यासारखीच इंटेलिजंट आहे म्हणून. अगं तिला तिच्या घरी जन्मपत्रिका मागितली तर आपल्या पोरीनं येड होऊन पेड खाल्लं बघ. त्या राजश्री वैदींना पत्रिका हरवली, सापडत नाही म्हणून सांगितली. का तर तिच्याकडं नव्या बर्थडेची जन्मपत्रिका नाही म्हणून. आता मला सांगा आपल्या पोरीची नवी बर्थडे काय? कल्याणे मायला हे डोक्यातले हौद रिकामेच ठेवलेत का? एवढं 5-5 वेळा पाठ करून घेतलं ना तुझ्याकडनं. हा सांग म्हणतोय ना. आता काय दात खेळ बसली काय तुझी? सांग. 18 सप्टेंबर 2001. हा शाब्बास, पहिल्या परीक्षेत फर्स्ट क्लास फर्स्ट. आणि आता मला सांग तू का माती खाल्लीस? संजी बरोबर जुनी पत्रिका का पाठवलीस? नॉनसेन्स. तुला माहित नव्हतं जन्मपत्रिकेवर जन्म तारीख असते म्हणून? सिल्ली वुमन. हे बघ आपण त्यांना फक्त देवाने दिलेली जन्म वेळ सांगायची आणि जन्मतारीख हा पंजाबराव सरकार ठरवेल तीच. हा आता नव्या जन्मतारखेची, नव्या उमेदीची दानादान सुवर्णदान करणारी पत्रिका बनवून आणतो माझ्या पोरीची. नमस्कार. नमस्कार रणजितराव, तुम्ही आता इथं मध्येच? सॉरी, कुठे बाहेर निघाला होता का तुम्ही? सॉरी मी न कळवता आलो. ऍक्च्युली काय झालं, पानमुंद्याला कामानिमित्त आलो होतो. संजूला तसं सांगितलं होतं माझं काही जाणं शक्य होणार नाही, पण मग मामींच्या स्पेशल चहाच्या ओढीने वेळात वेळ काढून आलो. मालकीनबाई, हो जावई बापूंसाठी स्पेशल चहा टाका. चहा प्यायला आले ते. अहो तुम्हाला सांगतो रणजितराव, आमच्या मालकीनबाईचा आजचा चहा म्हणजे अहो अमृत तुल्याची चव. हा आम्ही चहा पत्ती वगैरे आणतो ना, सब झूठ, सब मोहमाया आहे. हा शंकाच नाही. हां, मी चहा आणती आणि जोडीला पुरणपोळ्या बी आणती. तुम्ही आलाय तसं खाऊनच जावा. अहो नाही, बेबी मावशी घरी वाट पाहत असेल. तुम्ही फक्त फक्कड चहा करा. बर बर. अहो त्यांना बसायला तर सांगा की.
हा अहो काय रणजितराव आले आले उभेच या बसा हा. बसा बसा आरामात हा. बरं का रणजितराव अहो शपथ सांगतो अहो तुम्हाला 100 वर्ष आयुष्य आहे हा. अहो आता तुमच्याच घरी यायला निघालो होतो संजयची पत्रिका घेऊन. पत्रिका आणि ती कशाला? अहो हे काय राजेश्री वहिनींनी आत्ताच तर फोन करून मागितली हा. ते सुवर्णदान विधी करायचंय म्हणून. सुवर्णदान विधी? हा अहो संजीचाच करायचा आहे ना म्हणून त्यासाठी मुहूर्त काढायला पत्रिका पाहिजे होती. हे आता आमच्या पोरीने पत्रिका हरवली. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका आम्ही देतो ना आमच्याकडची हा. थांब. आईसाहेबांसाठी घेऊन चाललाय? जीवानी सर. आण इकडं आण. लक्षात ठेवायचं इथून पुढे आईसाहेबांच्या खोलीत काही खायचं प्यायचं घेऊन जायचं असेल त्याआधी आमच्याकडे आलं पाहिजे. आम्ही स्वतः घेऊन जाणार त्यांच्या खोलीत. जी. कसे नवऱ्याच्या मागं पुढं करून चालत नाही फक्त या घरात. सासूला पण जीव लावावा लागतो. शेवटी सासू सुनेचं नातंच खरं शाश्वत असते. आलं का ध्यानात? येईल म्हणा हळूहळू. दादासाहेब आत्ताच दिल्लीतलं सगळं काम उरकून काशी आणि गया यात्रेसाठी निघालेत. निघाले का? त्यांच्याशी संपर्कात राहा. हो. नाही आता नको. बर आईसाहेब आम्ही बोललो बर का धाकट्या जाऊबाईंच्या तीर्थरूपांशी पत्रिकेबद्दल. का? काय गरज होती बोलायची? माफ करा साहेब प्लीज. वहिनी साहेब काय बोललात तुम्ही आमच्या मामा साहेबांशी? जन्मपत्रिका हवी, सुवर्णदान करायचंय. कुठून शोधून काढले तुम्ही नवीन विधी? हा वहिनी साहेब तुम्हाला माहितीये मी काहीही सहन करू शकतो पण मला खोटं बोललेला सहन होत नाही. आणि तुम्ही माझ्या संबंधित असलेल्या गोष्टीबद्दल खोटं बोललात. एक मिनिट रणजित, मी सांगितलं राजश्रींना पत्रिका मिळवायला. आता त्यांनी सरळ सरळ मागितली असती तर चाललं असतं पण बोलले असतील थोडंसं खोटं. कुणाचं नुकसान झालंय का? हा नॉट अ बिग डील. हा आणि रणजित भाऊजी आम्हाला शौक नाही खोटं बोलायचा. आईसाहेब अहो धाकट्या जाऊबाईंची काळजी हो आम्हाला. त्यांच्या वडिलांना शंका येऊ नये म्हणजे त्यांना उगाच जीवाला घोर लागू नये ना म्हणून आम्ही खोटं कारण सांगितलं. खोटं कारण? खोटं वाईट असतं वहिनी. अहो पत्रिका बघण्याची काय गरज आहे? आणि समजा नाही जुळल्या आमच्या पत्रिका मग लग्न मोडायला लावणार आहात? अहो मग हा 8 तास कशासाठी? एक मिनिट रणजित भाऊजी, एक मिनिट. आईसाहेब अहो या 8 तासाचं मूळ कारण यांची बायकोच आहे. तुम्हाला नाही का मग अशी सांगितलं त्याच स्वतःहून गेल्या होत्या बेबी मावशींकडं पत्रिका घेऊन. बेबी मावशी नाही म्हणाल्या म्हणून आम्ही त्यांना सजेस्ट केलो आमच्या ओळखीचे एक ज्योतिष आहेत त्यांना आपण दाखवू पत्रिका. तर तुमच्याच बायकोनं पत्रिका हरवून टाकलीये. विचारा की त्यांनाच. ओ जाऊबाई
तिकडे काय उभं राहिलात? या इकडं, सांगा जरा तुमच्या नवऱ्याला. करू दे त्यांना सूर्यान जयद्रथ. या या, आओ या. स्वतःच्या तोंडानं सांगा पत्रिका हरवली ते. सांगा. एक मिनिट. संजूने पत्रिका हरवली की नाही हा मुद्दाच येत नाही. इथे मुद्दा येतो खोटेपणाचा. खोटेपणा करून पत्रिका मागवण्याचा. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, आम्हाला आता पत्रिका बघायची गरज वाटत नाहीये. तुम्ही नका बघू. आम्हाला वाटते आम्ही बघू. रणजित, मोठ्या माणसांची काही गणितं असतात, काही अनुभव असतात. दरवेळेला त्यांचं म्हणणं खोडून काढायचं आणि तुमचंच ऐकायचं असा मनमानी कारभार चालणार नाही. एक मिनिट आहे सर. हे जे काही चालू आहे ना ते आमच्या संबंधित आहे. आमचं लग्न झालंय आणि आम्ही दोघं सज्ञान आहोत. मला मुळात पत्रिका बघणंच मान्य नाहीये. आणि माझ्या लग्नापुरतं म्हणाल तर मला हे मान्य नसण्याचा अधिकार तुम्ही नाकारू शकत नाही आईसाहेब. रणजित, हा डॅडी बोला. अरे माझं कोकर ग ते. अगं लई प्राऊड 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 फील करतोय बघ मी आता. अगं असं वाटतंय ना अख्खा तो 750 एकराचा डोंगर तुझ्यावर वाळून टाकू असं वागलीस बघ तू. टोटल खानदानी. मी मग कोणी? अहो पण मी काय केलं? अगं असं काय करते तूच तर सांगितलं ना तुझ्या घरच्यांना पत्रिका हरवली म्हणून. आलंय आमच्या कानावर. अगं नुसता अभिमान नाही तर माझे माझ आम्हाला तू आमची पोरगी असल्याचा. डॅडीच्या तालमीत राहून अक्कल हुशारीने वागायला शिकलीच बाई तू. बरं तू टेन्शन नको घेऊ. आम्ही तुझ्या खऱ्या खुऱ्या कशा खऱ्या खुऱ्या. हा खऱ्या खुऱ्या जन्मतारखेची जोरदार खानदानी पत्रिका काढणार आहे. हा बर सांग बरं एकदा आम्ही जी बर्थडे तुझ्याकडनं घोटून घोटून घेतली होती सांग. अगं सांग की फास्ट मध्ये. 18 सप्टेंबर 2001. हा अरे माझी शुक्राची चांदणी का ती. बर आता मी फोन ठेवतो. अगं तुझ्या डॅडी लय काम आहेत. ठेवतो. संजू तू प्लीज रडू नकोस. हे बघ जे काही झालं त्यात तुझी काहीच चूक नव्हती. शांत हो. अहो मला तुमच्याशी लय महत्वाचं बोलायचं. पण त्याआधी मला तुला काही विचारायचंय. तुम्हाला विचारायचंय तर मग तुम्ही विचारत जा की. असं नका मला विचारत जाऊ. मला सांग तुला बेबी मावशींना पत्रिका का दाखवायची वाटली? अहो सहजच म्हणजे कुतूहल म्हणून. आता आपलं लग्न एवढं धबडक्यात झालंय तर मला असं वाटलं की आपण त्यावेळेस पत्रिका नव्हत्या पाहिल्या. मग पुढे जाऊन काही प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून म्हणलं एकदा बघावी पत्रिका. मला सांग त्या पत्रिकेतल्या एखाद्या घरात असला प्रॉब्लेम तर त्याचा आपल्या घराशी कसा संबंध जोडता येईल? आणि सपोज आपण जोडला आणि आला प्रॉब्लेम
तर आपण तो प्रॉब्लेम अवॉइड करू शकणार आहोत का? मग ही शांती करा, मंत्रपाठ, पूजापाठ हे सगळं कळून ते संकट टळणार आहे का? संजू, हे बघ, पत्रिका वगैरे यावर माझा अजिबात विश्वास नाहीये. आणि संजू, काहीतरी अघटित घडेल म्हणून आधीच घाबरत घाबरत जगण्यापेक्षा जे काही येईल ते सरप्राईज म्हणून घेऊयात ना. हे बघ, आपण जर एकत्र असलो ना तर सगळे सरप्राईज प्लीजंट सरप्राईज होतील, मला खात्री याची. राणे सरकार, तुमच्या बरोबरचा प्रत्येक दिवस माझ्यासाठी जॉय राईड आहे. मग उगाच हे राहू, मंगळ, केतू यांना समोर ठेवून त्यांना शांत करण्यात त्यातली मजा का घालवायची? माझं झालंय. तू काहीतरी सांगणार होतीस. अहो, म्हणजे मला असं सांगायचं होतं की अच्छा, म्हणजे रिकाम्या जागा भरायला लावणार आहेस सर तू आता मला. हे बघ, मी तुला आधीच सांगतो, मी काही यात पास होणार नाही. जे काही आहे ते सरळ सांग ना संजू. तसं नाही, पण पुन्हा तेच. संजू, काय झालंय? अहो, मी सर, शुअर सर, डोंट वरी, आय विल टेक केअर. येस, मी निघतोय लगेच. हो संजू, तू तुझं कर्ता, कर्म, क्रियापद यांचं जे काही आहे ते सॉर्ट आउट कर. आणि तुला जे काही बोलायचंय ते गाळलेल्या रिकाम्या जागा भरून वाक्य तयार कर. तोवर बाजीपुऱ्यात वातावरण गरम झालंय. मी आलोच जरा जाऊन. फौजदार अजून आले नाही की काय? अरे देवा. इस नंबर की सभी लाइनें व्यस्त है. अरे देवा, काय हो फौजदार, एवढं घरच्यांच्या जीवाला घोर लावून कशाला जायचं? ए बोरे, अगं अशी गाय गायने कुठे चालली? रंज आला नाही? नाही ना बेबी मावशी, मला खूप काळजी वाटते हो. का ग, काय झालं? आओ, काल आम्ही नुसतं बोलत बसलो होतो. बोलता बोलता त्यानं कोणाचा तरी फोन आला आणि गेले आपले लेफ्ट राईट करत. रात्रभरापासून काही फोन नाही, मेसेज नाही, व्हिडिओ कॉल नाही, काहीच नाही. नुसतं जीवाला घोर लावून ठेवलाय बघा. सदरक्षणाय खलनिग्रहणाय. अगं, पोलिसांची ड्युटी अशीच असते. अगं, ते अशी ड्युटी करतात ना म्हणून आपल्यासारखे सामान्य लोक घरी शांतपणे निजू शकतात बघ. तुला ह्याची सवय करून घ्यावी लागेल. आणि हे त्याचं नेहमीच आहे. अगं, बंदोबस्त असला ना की तो 4-4 दिवस घरी येत नाही. तुला सवय करून घ्यावी लागेल बरं संजू. हा, पण
अहो पण मला लई काळजी वाटते बघा. म्हणजे तिथं ते गुंड बिंड असले तर, अहो त्यांच्याकडे मोठ्या मोठ्या बंदुका असतील तर. ए बये, तू हे आलतू फालतू असे पिक्चर बघणं बंद कर बरं. अगं पोलीस आहे तो, त्याची ड्युटीच आहे ती. तू कशाला घाबरतेस आणि नुसता गोर लावून ठेवतेस? अगं आधीच त्याला बाहेर किती चिंता आणि जबाबदाऱ्या असतात. घरी आलं की तू त्याची चिंता अजून वाढून ठेवणार आहेस का? नाही. मग बेस्ट. आता तो थकून भागून घरी आला ना की तू त्याला छान गाणं म्हणून दाखव, नाचून दाखव. पोलीसवाल्या बुलेटवाल्या जाऊ नको लांब, थांब थांब थांब. अहो अरे देवा, सरकातल्या उसाच्या चिपडावाणी चेहरा झालाय ग माझ्या लेकराचा. काही नाही, बंदोबस्त होता आणि अचानक एका ठिकाणी रेड मारायला जावं लागलं. तू विश्रांती घे, मी काहीतरी खायला पाठवते. आधी चहा पाठवते. नाही नाही नको, रात्रभर चहा झालाय, आता परत गेल्यावर होईलच. आणि विश्रांती कसली, आवरून लगेच निघायचंय. हो अहो काय लागलंय एवढं? बघू. अहो लय जोरात लागले तुम्हाला. काय लागलंय ते? काही नाही, आपण डॉक्टरकडे जाऊ. काही नाही झालंय. नाही नाही, आपण डॉक्टरकडे काही जाऊ. नाही झालंय, काही नाही झालंय. मी पोलिसात आहे की नाही, आमचं ब्रीद वाक्य आहे, सदरक्षणाय खलनिग्रहणाय. होतं असं बऱ्याच. अहो पण सवय मला याची संजू, आणि तू पण लावून घे. तुम्ही जरा तरी सेफ्टी बाळगायची ना. असं कसं लागलं? एका ठिकाणी रेड मारायला गेलो होतो, त्याच्याकडे मारले त्याने त्याचे कार्यकर्ते बोलवले, बाचाबाची झाली, वातावरण गरम झालं आणि लाठीचार्ज करावा लागला. संजू कसं आहे ना, पोलिसांनी चालवलेल्या लाठ्या दुनियेला दिसतात, पण त्यांनी खाल्लेल्या फक्त त्यांच्या घरच्यांना दिसतात. हो मला अहो किती लागलंय ते. खूप दुखतंय ना. आपण जाऊया तर डॉक्टरकडे. आता नको काळजी करू, जखमांचं तुझ्या इतकं घट्ट प्रेम नाहीये माझ्यावर, लगेच सोडून जातील. काय हो तुम्ही, एवढं लागलेलं असताना पण तुम्हाला जोकिंग सुचतंय होय? बरं तुम्ही बसा, मी तुम्हाला मलम लावून देते. अगं नाही संजू, तेवढा वेळ नाही माझ्याकडे, मला फ्रेश होऊन लगेच निघायचं. ओ फौजदार, असं नाही वागायचंय बरं का तुम्ही. मला माहितीये तुम्ही लय मोठे फौजदार आहात, पण मी तुम्हाला 0 मिनिटात फ्री करणार आहे. बसा. अगं नाही, मला नाही खरंच आहे. बसा. अगं, खूप काम- बसा, तुम्हाला माझी शपथ आहे. बसा, मी आलेच. सॉरी सॉरी सॉरी, हळू लावते. हा संजीवनी, खरंच तुझ्या नावासारखी आहेस, संजीवनी. त्या दिवशी आई साहेबांना बाम दिलास, आज मला हे मलम लावलास. चढवा आता मला हरभऱ्याच्या झाडावर. तो बाम तर आमच्या आईने बनवला होता, आणि हे तर मी मेडिकल मधनं घेतलंय. ते मी सारखी धडपडत असते ना, मग सोबत ठेवलेलं बरं असतं म्हणून. अगं फक्त मलमाने इलाज नसतो होत, लावणाऱ्याच्या हाताला गुण असला पाहिजे, आणि तुझ्या हाताला गुण आहे. संजू, तू डॉक्टर का निघालीस ग? नुसत्या हातात गुण असल्याने जर ग्रेस मार्क मिळत असते तर मला 42% MBBS ला ऍडमिशन मिळाली असती, आणि मला चाललं असतं बरं का डॉक्टर व्हायला. एवढी रडत खडत 12वी पास झाली मी, आणि कुठं डॉक्टर व्हायच्या गोष्टी करतो तुम्ही.
पण तशी मी ढ नव्हते बरं का अभ्यासात. एकदम स्मार्ट होते मी. पण ते आपले एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतात ना, माझं लक्ष त्याच्यातच असायचं. मग अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायचं ना, म्हणून ते आपलं जरा. पण मग तू शिकली का नाहीस 12वी नंतर? अहो कुठं तुम्ही माझ्या शिक्षणाचं घेऊन बसले. तुम्ही जरा पडा बरं 10-15 मिनिटं पडा. एक बारकी पॉवर नॅप घ्या, मी उठवते तुम्हाला. मला खरंच पडा अगं पडा पडा तुम्ही, मी आलेच. ठीक आहे. संजू, पॉवर नॅप पेक्षा जास्त पॉवर मला कशाने मिळणार माहितीये? अहो जावा तिकडं. सॉरी सॉरी सॉरी. सासूबाई बोलवलत? हो. काही काम होतं का? नाही तसं नाही. म्हणजे तुम्ही काम असल्याशिवाय कधी कुणाला बोलवत नाही, मला माहिती आहे ना. अँड आय रिस्पेक्ट दॅट. ली म्हणजे ली बघा. युअर टाइम इज मनी, है की नाही? आणि शब्द सुद्धा. शब्द सुद्धा जपूनच वापरले पाहिजेत. शब्दची आमुच्या जीवीचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्दांचा देव, शब्दांची गौरव पूजा करू. शब्दाची किंमत ठेवायची असेल तर असे येता जाता धुळवडीला चिखलमाती उडवल्यासारखे उधळायचे नसतात. आज होळी आहे. हा हॅपी होली बर का सासूबाई. तुम्हाला होळीच्या अगदी आभाळभर शुभेच्छा. तुमचे आशीर्वाद असेच आयुष्यभर पाठीशी असू द्या. तुमच्याकडनं होली ग्रीटिंग घ्यायला बोलवलंय का आम्ही तुम्हाला? त्यासाठी आम्ही तुम्हाला बोलवू असं वाटलं तुम्हाला? सॉरी. सॉरी. सॉरी म्हटलं की सांडल्या पाण्यावर माती. आता तुमचा बालिशपणा पुरे करा आणि आम्ही काय सांगतोय ते दोन्ही कान नीट उघडे ठेवून ऐका. तुमचं लग्न झालंय. तुम्ही आता पानबुद्ध्याच्या वाड्यात नाही, ढाले पाटलांच्या गडीत राहताय. या घरची सून आहात, लक्ष्मी रूप आहात. तेव्हा हे भान ठेवून घरात वावरत चला. जी. तुमचा या घरातला पहिला सण आहे. तुमच्या इथे असेल की ना माहीत नाही, पण या दिवशी आपल्याकडे मोठी मोठी तालीवार मंडळी येतात. रांगच्या रांगच लागते, भेटतात. त्याची रीत आहे ढाले पाटील घराण्याची. बेबी मावशी उत्साही आहेत, त्यामुळे हसणं खेदळणं, रंग लावणं, लावून घेणं, खाणं पिणं चालणार आहे. पण या सगळ्यात तुम्ही या घरची सून आहात हे विसरायचं नाही. जबाबदारीनं आणि खबरदारीनं वागायचं, ते मस्ट आहे. जी. आणखी एक, बोलणं आणि बोंबलणं याच्यातला फरक समजून घ्या. होळीच्या दिवशी पेटत्या होळीसमोर एक दिवस बोंबलतात, पण बाकीचे दिवस बोलतात. तेही समोरच्याच्या कानाला ऐकू जाईल इतकंच. त्यामुळे आपल्या वागण्यात बोलण्यात मर्यादा मस्ट आहे. जी सासूबाई.
काय आता पुन्हा एकदा होळीच्या शुभेच्छा द्यायच्यात का तुम्हाला? आमचं बोलून झालंय. तुम्हाला होळीची तयारी करायची असेल या आता. कल्याणी काय करते? मला मिनटं इम्पॉर्टंट असतो खानदानी माणसाचा. चल, टायमाची खोटी नको, सांगितलेली कामं कर, हातातली कामं सोडा दी. आले 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 की आहो. ते सणाचं जरा काय हो, सणासुदीचं कुठं चालले आता तुम्ही? हटकलंच का? व्हायला कल्याणी, तुला किती बरं सांगितलं, खानदानी माणूस घराच्या बाहेर पाऊल टाकत असताना असं हटकू नये म्हणून. तुझ्या मेंदूत काय वाळ्या आहे की नाही? आणि निव्वळ गोटा झालाय पंचगंगेतल्या गोट्यासारखा. चुकलं माझं. पण आता विचारलंयस तर सांगतो, संजीची नवीन पत्रिका करायला चाललोय गुरुजींकडे, यायला उशीर लागेल. अहो ही असं एकाला 10,000 खोटं बोलायला लागतं तो. हे असलं खोटं बोलणं एक दिवस आपल्या पोरीच्या अंगलट यायचं. मी म्हणते काय गरज आहे का खोटेपणा करायची? कल्याणी, जर सूट दिली ना की उठ म्हणायचं काम नको. आणि तसं बी आमच्यासारखे इंटेलिजंट आणि खानदानी माणसाला तू बोलायचं काम नाही. हा, त्यांनी पत्रिका मागितली, आपण द्यायची. अरे, या पंजाबरावचा हातच देत आहे ना. हा? हा. आता पत्रिकेत असे ग्रह तारे टाकतो ना, मायला त्या ढाले पाटलांच्या गुरूंचे डोळेच दिपले पाहिजे. हा. मी कामाचं बघा, आलोच आम्ही. अहो आज जरा लवकर या, म्हणजे सणाचं पुरणपोळी. अहो येऊ आम्ही आणि तुमची पुरणपोळी खाऊ बी. हा, आणि तसं बी आज होळीचा बेस्ट मुहूर्त आहे नवीन पत्रिका काढायला. आणि होळीत पण जुन्या आणि वाईट गोष्टी जाळतात ना, तसं आपण संजीचं जुनं नशीब जाळायचं आणि एकदम दैदीप्यमान नवं कोरं करकरीत असं नशीब लिहायचं. आणि हे नशीब तिचा डॅड लिहिणार, हा पंजाबराव. पाहिला, यावेळेशी होळी जरा एक्स्ट्रा ऑर्डिनरीच होणार बघ. आलोच. पुरणपोळ्या, अयो पुरणाच्या चटक्याचा वास येतोय. बाबो, सर्वेश दादा तर लईच टॅलेंटेड निघाले. बघतेच. हे बघा, असा चटका द्यायचा असतो पूर्णाला. होय बेबी मावशी. हा, चटका नीट बसला नाही ना की पोळ्या नीट होत नाहीत. अयो बेबी मावशी, तुम्ही? हा मग आज बेबी मावशीचा दिस आहे ग. होळी रे होळी, आणि बेबी मावशीच्या हातची पुरणपोळी. तू माझ्या हातची पुरणपोळी खाऊनच बघ. तो एक खात असेल तर 4 खाईल, आणि 4 खाणारा 1 डझन खाऊनच उठेल बघ. म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने करणार होय पोळ्या? हा, तुला काय डाऊट आहे? नाही तसं नाही, पर सासूबाईंना कळलं तर? ए संजूबाई, होळीचा मामला आणि हळूहळू बोंबला. आज मीच बनवणार पोळी, आणि तुझी सासूबाई पण काही बोलणार नाही मला. तिला माहितीये की बेबी मावशीची पुरणपोळी आहे ना, सुजित, रणजित आणि दादासाहेब असे चापून खातात. आणि ती सुद्धा. आज बघ, होळीला सुजा मांजरासारखा येतो का नाही. आणि रणजी आणि सुजामध्ये पुरणपोळी खाण्याची कॉम्पिटिशनच लागते. तू नशीबवान आहेस, आज दादासाहेब नाही येत म्हणून. दादासाहेब असते ना ते एक पण पुरणपोळी राहिली नसती. अयो, फोटो पाठवून ना त्यांना जळवतेच. काय ग, काय झालं? नाही काही नाही. आमची आई पण अशाच पुरणपोळ्या करते. तिच्या हातच्या पुरणपोळ्या खाल्ल्या ना की
की असं वाटायचं जगात इतक्या भारी पुरणपोळ्या कोणी करतच नाही. नाही म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं मला बेबी मावशी, तुम्ही पण करता लय भारी. लहानपणापासून तिला मदत करायची सवय आहे ना. आता ती काय करत असेल काय माहिती. मागच्या वेळेस स्वरा दीदी नव्हती ना, तर आम्ही पण तिला असेच फोटो काढून पाठवले होते आणि लय त्रास दिला होता. यावेळेस साजिरीताई पोटूशी म्हणून साजिरीताई नाही, स्वरा दीदी पण नाही आणि मी इकडं. ती काय करत असेल काय माहिती. कल्याणी हं? काय कांदा चिरतेस का ग तू? नाही, ते पुरणपोळ्या करते. मग डोळ्यातनं पाणी का काढतेस सुका सुकी? ते पण सणासुदीचं? हो, नाही ते सण आहे ना, मग पुरींची लयच आठवण आली बघ. लय आवडीने खायच्या बघा पुरणपोळ्या. पोळी जवळ आली की सुरूच करायच्या, पुरणपोळ्या कवा व्हायच्या, पुरणपोळ्या कवा व्हायच्या. आणि सुरी तर का नाही. कल्याणी आता बोललीस ते शेवटच. परत जर त्या पोरीचं नाव या घरात घेतलं ना, होळीत टाकेन. हे बघ, या पंजाबराव सरकाराला फक्त 2च पोरी, एक थोरली आणि एक धाकटी. हम दो हमारे दो बस. हे ध्यानात ठेवायचं आयुष्यभर. तिने पोळ्या तरी केल्या असतील का नाही काय माहिती. हे येडाबाई, यावर्षी पण आईनी पोळ्या केल्या असतील. आणि तुझ्या आईच्या हातच्या पुरणपोळ्या तुझ्यासाठी 1 नंबर असतील बघ. आईच्या हाताची चव दुसऱ्या कुणालाच येत नाही. पण यावर्षी तुला बेबी मावशीच्या हातच्या पुरणपोळ्या खाव्या लागतील बरं. हा मग लागू दे की खायला, खाणारच आहे मी. आणि तसं पण तुम्ही काय कमी माया लावताय होय मला. मला तर आता असं झालंय कधी एकदाच तुमच्या हातच्या पुरणपोळ्या खातीये. तू माझ्या हातची पुरणपोळी खाऊनच बघ, बोट चाटत राहशील. मी काय मदत करू का तुम्हाला? अजिबात नाही. हे कशाला उभेत? यांनाही मदत करायची नाही असं सांगून ठेवलंय मी बघ. पुरणपोळीचं क्रेडिट आहे ना, ते मीच घेणार फक्त, बाकी कोणी नाही घ्यायचं. बर. वेलची पूड दे मला. अरे उभं काय, ठेव ना तिकडे. बघ अहो लय भारी बाबा, एकदम मस्त आहे. थांबा. असा चटका नीट बसला ना की पोळी अशी फिरते. चटका नीट पाहिजे बघ. अनस हो लयच भारी बाबा. आमा अशी खरपूस झाली पाहिजे पुरणपोळी. तुम्ही असंच थांबा, मी तुमचा फोटो काढते. हा
वाचत लय कमाल येतोय बाबा.